म्हणजे तू अशी गाडी घेऊन कमिशनर ऑफिसमध्ये जातील, तिथे आता एवढ्या सगळ्या गाड्या पुन्हा लागलेल्या असतील आणि सगळे जाता, अशी गाडी घेऊन जाताना लोक काय म्हणतील? म्हटलं मग लोकांनी यावं आणि माझी कार साफ करून द्यावी. तुझी कार लोक कशाला साफ करून देतील? म्हटलं मग लोकांचं हे बरं आहे, म्हणजे मदत करायला येणार नाही, नावं ठेवायला मात्र ते पुढे येणार, तर त्या लोकांची काळजी मी कशाला करायची आहे? आणि मी खरोखरच माझं व्हिजन क्लिअर होतं. बाकी टपावर धूळ आहे, बॉनेटवर आहे वगैरे, त्याच्याशी मला काही देणं घेणं नव्हतं. व्हिजन क्लिअर आहे ना, बस तेवढी माझी क्लॅरिटी होती आणि मी खरंच गाडी तशी घेऊन गेले. पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, जेव्हा आपण लोक म्हणतो ना, तेव्हा खरंच असे रस्त्यावरचे लोक आपण म्हणत असतो की ज्यांच्याशी आपल्याला काही देणं घेणं नसतं. पण यामध्ये जेव्हा आपले नियर अँड डिअर्स असतात, यामध्ये जेव्हा आपले शेजारी किंवा आपल्याला ओळखणारे असतात, अशा सगळ्या लोकांशी मात्र, अशा सगळ्यांशी मात्र, लोकांशी नाही म्हणणार मी, पण अशा सगळ्यांशी मात्र जर आपण व्यवस्थितरित्या कम्युनिकेट केलं तर बहुतांश प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करता येतात. मोस्ट ऑफ द टाइम्स आपण करतो काय, आपण एक्सप्रेस करत नाही. आणि मग उगाचच पर्टिक्युलरली महिला वर्ग म्हणजे खूप सहन करत राहतो. सहनशीलता आपली तिथे कुठेतरी आपला अवगुण ठरतो की आपण सतत सहन करत राहतो, बोलून दाखवत नाही, कुणाला काही आपल्या भावना सांगत नाही आणि कुठेतरी स्वतःला त्रास होत असतो तरी सुद्धा सहन करणं आपण काही सोडत नाही. की जर इच्छा असेल आणि जर कम्युनिकेशन आपण व्यवस्थितरित्या ठेवलं तर प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन निघू शकतं. पण मी जे म्हणते, आपण महिला ना सगळं सहन करतो, असं कसं म्हणू? त्यांना राग आला तर कसं? मग आपण असं म्हणू नये ना, घरच्या सुनेनं तर ते केलंच पाहिजे. आणि आपल्या वर्किंग वुमनला तर सुपर वुमन व्हायची एवढी घाई झालेली असते की खरंच माझे त्या नवरात्रामध्ये किंवा त्या 8 मार्चला जेवढे हात दाखवतात तेवढे सगळेच्या सगळे हात माझे आहेत आणि मी सगळ्या हाताने काम करते, हे आपल्याला दाखवायचं असतं. पण नाही. सो तिथे ताबडतोब आपल्याला डिसिजन घेता यायला हवं की त्यांचा राग माझ्यासाठी महत्त्वाचा आहे का माझ्या प्रायोरिटीज महत्त्वाच्या आहेत. मग डिसिजन आपण आपलं घ्यायचं. आणि मग त्यांचा राग खूप महत्त्वाचा आहे, त्यांचा राग मला सहन होणार नाही, म्हणून जर आपण स्वतःचं एक्सप्लॉयटेशन होऊ दिलं मग त्याला जबाबदार त्यांना मानायचं नाही. किंवा ह्यांनी मला असं केलं तेव्हा सगळं असं घडलं, त्यांना समजत नाही का वगैरे, नाही समजत. ते दिवस गेले जेव्हा चेहरा वाचून भावना ओळखल्या जायच्या, ते दिवस गेले. बिटवीन द लाईन्स सुद्धा नाही कळत कुणाला, आता स्पष्ट सांगावं लागतं. म्हणून बरेचदा काही सेशन्सना मी जेव्हा जाते तेव्हा मी म्हणते की येस आय लव्ह यू म्हणावं लागतं, नाही कळत ते म्हणावं लागतं. पण हे सगळं केव्हा करता येतं? आपल्याला स्वतःला आपल्या विचारांची क्लॅरिटी असेल तर करता येतं. अदरवाईज आपल्याला स्वतःलाच क्लॅरिटी नसेल तर आपण प्रासंगिक तत्वावर काहीतरी निर्णय तेव्हा जे वाटतं ते निर्णय आपण घेतो आणि मग जर त्या निर्णयांचा फटका बसला तर पश्चाताप करत बसतो, जो करून काहीही उपयोग नसतो. सो ही विचारांची क्लॅरिटी कशी असते बघा. तुम्ही कदाचित ग्रे हाऊंड डॉगबद्दल ऐकलं असेल. ग्रे हाऊंड नावाची ती ब्रीड आहे आणि असं म्हणतात की हा ग्रे हाऊंड डॉग चित्त्याच्या वेगानं धावतो. म्हणजे काही संशोधक तर असं म्हणतात की बघायला हवं की खरं हा जास्त फास्ट पळतो की चित्ता जास्त फास्ट पळतो. आणि मग माणसं असते, आता त्यांनी ठरवलं की आपण बघू ना, आपण रेस लावू दोघांची आणि ठरवू की बघूया आपण खरंच की कोण जास्त फास्ट पळत आहे. मग 2 पिंजरे आणले गेले. एका पिंजऱ्यामध्ये त्या ग्रे हाऊंड डॉगला ठेवलं गेलं, दुसऱ्या पिंजऱ्यात चित्त्याला ठेवलं गेलं आणि मग शिट्टी वाजली, दोघांचेही पिंजरे उघडले गेले आणि हा कुत्रा जो होता तो हे वेगानं पळत सुटला. आणि चित्ता पिंजऱ्यामध्ये बघून त्या पळणाऱ्या कुत्र्याकडे बघत बसून मस्तपैकी. हालायला सुद्धा तो तयार नाही, पळणं तर दूर, तो पिंजऱ्यातून निघायला तयार नाही. आता संशोधकांना प्रश्न पडला, आता कसं काय करायचं? म्हणून त्यांनी चित्त्यावर ज्यांनी अभ्यास केलाय, संशोधन केलंय, त्यांना बोलवलं, असं असं सगळं झालं म्हणून सांगितलं. तेव्हा त्या चित्त्यावरच्या अभ्यासकाने सांगितलं, चित्त्याला तुमच्या स्पर्धेशी काही देणं घेणं नाही. जेव्हा त्याला गरज असते पळण्याची तेव्हा तो पळणार आहे, तो तुम्ही सांगितलं म्हणून पळणार नाही. आपण काय करतो? रेसमध्ये ओढले जातो आणि आपण रेसमध्ये ओढले जातो हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. जस्ट तुम्ही कल्पना करा की रीना मॅडमच्या केबिनमध्ये 3-4 जणी गेले आहेत आणि रीना मॅडमनी एकीला सांगितलं, तू साडी खूप छान नेसलीस हं. बाकीच्या तिघी लगेच स्वतःच्या साडीकडे बघायला लागतील, माझी साडी चांगली नेसली नाही गेली का, काही हे झालं का, काही ते झालं का. अरे तुम्हाला साडी नेसण्याच्या स्पर्धेमध्ये नाही घेतलं, तुम्ही का स्वतःला उडवून घेताय? आणि दुर्दैवानं आपण क्षणोक्षणी अशाच कोणत्या तरी स्पर्धेमध्ये स्वतःला ओढवून घेतो आणि मग आपल्याला दुःखी होण्याचे कारणं सापडतात. रीना मॅडमने तिच्याच साडीची कौतुक, म्हणजे तिच्याच साडी नेसण्याची तारीफ केली, माझ्याने केली, माझं काहीतरी चुकतंय. आपल्याला पुढचे 2 दिवस दुःखी होण्यासाठी छान कारण मिळालेलं असतं. सो आवश्यकता नाही.
जसा तो चित्ता ठरवतो की तुम्ही म्हणजे तुम्ही आखलेल्या स्पर्धेमध्ये धावायचं का नाही हे मी ठरवणार आहे. सो विचारांची क्लॅरिटी आपल्यामध्ये असेल तर अशा पद्धतीनं कोणीही कितीही आपल्याला स्पर्धेमध्ये खेचलं आपण त्यात जाणार नाही. आपण त्या अतिशय मरतुकड्या माणसासारखं अगदी मस्त अभिमानानं म्हणू. त्या मरतुकड्या माणसानं काय सांगितलं सगळ्यांना, सगळ्यांच्या समोर, मला कुस्तीमध्ये कोणीच हरवू शकत नाही. सगळे खो 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 हसायला लागले. तुला हवेची फुंकर आली किंवा आम्ही असं फुंकलं की उडून जाशील आणि तू म्हणतो तुला कुस्तीमध्ये कोणीच हरवू शकत नाही, असं कसं म्हणू शकतोस? आणि त्यानं सांगितलं कारण मी कुस्तीच्या स्पर्धेत कधी भागच घेणार नाही. कोणत्या स्पर्धेत भाग घ्यायचा, कोणत्या स्पर्धेत घ्यायचा नाही, ह्या सगळ्या विचारांची क्लॅरिटी जर आपल्याला असेल तर आपण फार व्यवस्थितरित्या सगळंच काही निभवू शकतो. आता आपल्याला माहित आहे की देशातले टॉप 10 श्रीमंत, जगातले टॉप 10 श्रीमंत यांची यादी निघत राहते. तुम्हाला कधी वाटतं की रतन टाटांनी ह्या यादीत माझं नाव आहे की नाही चेक केलं असेल म्हणून? कारण त्यांना या स्पर्धेमध्ये उतरण्यात इंटरेस्टच नव्हता, त्यांना सामाजिक योगदान देण्यामध्ये इंटरेस्ट होता. सो त्यांनी ते सगळं काम केलं. म्हणून बाकीचे आपल्याला स्पर्धेत ओढतील तर त्यात जायचं की नाही जायचं हे आपण ठरवलं पाहिजे. पण दुर्दैवानं आपण अशाच पद्धतीनं कंपॅरिझन करत राहतो. म्हणजे म्हणतात ना की आपली कार आपल्याला जुनी तेव्हा वाटायला लागते जेव्हा शेजारचा नवी कार खरेदी करतो, लगेच आपल्याला आपली जुनी वाटते. बेसिकली एक व्यक्ती म्हणून सुद्धा आणि पालक कॅटेगरीतले खूप जण आहेत म्हणून एक पालक म्हणून सुद्धा हे कंपॅरिझन कशा पद्धतीनं आपल्यामध्ये इम्बाईब होतं आणि पालक म्हणून आपणही त्याला जबाबदार कसे ठरतो हे पण मी तुम्हाला लक्षात आणून देऊ इच्छिते, जेणेकरून आपण ॲटलिस्ट पुढे तरी अशा घटना होणं टाळू शकू. माझा मोठा मुलगा साधारणतः 4-4.25 वर्षांचा होता आणि अचानक तो मला विचारायला लागला, त्याच्या पप्पांना विचारायला लागला की काळा रंग चांगला नसतो का, मी काळा आहे का, वगैरे वगैरे. त्याचं सुरू झालं. म्हटलं आपण तर घरामध्ये रंगाबद्दल कोणीच बोलत नाही, ह्याच्या डोक्यात हे कुठून गेलंय? त्याला बोलतं करण्याचा प्रयत्न केला पण त्याचं तेच मी काळा आहे ना, मी चांगला नाही आहे ना, वगैरे वगैरे त्याचं सुरू होतं सगळं. आणि मग घरात कोणीच रंगाबद्दल बोलत नाही तरी सुद्धा ह्या 4 वर्षाच्या मुलाच्या डोक्यात रंगाचं कसं गेलं, मी काळा आहे हे कसं गेलं, हे जेव्हा मी खूप ऑब्झर्व करायला सुरुवात केली तेव्हा लक्षात असं आलं. तेव्हा माझ्या धाकट्या मुलाचा जन्म नुकताच झालेला होता आणि बाळ पाहण्यासाठी नातेवाईक शेजारी पाजारी वगैरे वगैरे सगळेजण येत असतात. आणि जे हे असे त्या बाळाला पाहण्यासाठी यायचे ना ते विसरून जायचे किंवा त्यांच्या लक्षात पण नसायचं की हा 4 वर्षांचा मुलगा तिथेच उभा आहे जो मनानं अतिशय सेन्सिटिव्ह असणार आहे. 4 वर्षाचं मूल खूप सेन्सिटिव्ह. आणि त्याच 4 वर्षाच्या मुलासमोर ते बाळाकडे पाहतात आणि म्हणतात बाळ किती गोरं पान छान झालं, हा मात्र काळा काळाच झाला. काळा रंग तसा त्याच्या डोक्यात गेला. समहाऊ त्याच्या डोक्यातून ते सगळं काढून टाकण्यामध्ये मी यशस्वी गेले. पण मग विचार असा करते की त्यानं जर हे प्रश्न मला विचारले नसते किंवा मी कामाच्या नादामध्ये त्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं असतं तर त्याच्यावर काय परिणाम झाला असता? कुठेतरी सायकोलॉजी सुद्धा सांगते लहानपणच्या अशा प्रसंगांचा इतका खोलवर कुठेतरी परिणाम होऊन जातो की मोठं झाल्यानंतर सुद्धा तो खूप सतावत राहतो. म्हणून एकतर पालक म्हणून किंवा एक सुजाण नागरिक म्हणून जेव्हा आपण असं काही करतो तेव्हा अशा कमेंट्स करणं टाळलंच पाहिजे. हा पहिला मुद्दा. आणि आता मला असं वाटतं की आपण पुरेसे ग्रोनअप झालोय ना की अजून ग्रोनअप व्हायचंय आपल्याला. सो आता तरी म्हणजे आपल्यातही कंपॅरिझन असंच कुठून तरी आलं असणार आहे. कारण बघा ना आपण आपल्याही मुलांना काय सांगतो की तुला किती मार्क पडले, म्हणजे आपल्या मुलाला त्याच्या मित्रापेक्षा किंवा त्याच्या भावापेक्षा जास्त मार्क पडावेत, ह्या मुलाला आता अगोदरच्या पेक्षाही जास्त मार्क पडावे हे असतं. नॅचरली आपण त्यांच्या डोक्यात काय टाकतो की तुला जर स्पर्धा करायची असेल तर तुला भारतातल्या टॉपरशी स्पर्धा करण्याची गरज नाही, तू फक्त तुझ्या मित्रापेक्षा किंवा तुझ्या भावापेक्षा जास्त मार्क घेऊन दाखव, आमच्यासाठी तू अधिक आवडीचा ठरशील. असं नसतं. म्हणून एकतर अशा पद्धतीनं कमेंट्स करणं आपण जाणीवपूर्वक टाळलं पाहिजे. आणि जसं मी म्हणाले आता आपण पुरेसे ग्रोनअप झालो आहोत हे मान्य करूया आणि असं कंपॅरिझन आपण स्वतःचं कोणाशी करत असू आणि तिच्या तुलनेमध्ये मी नाही चांगली, तिच्या तुलनेमध्ये माझं हे असंच काहीतरी आहे असं स्वतःला डिस्करेज करत असू तर आता तरी आपण हे कंपॅरिझन डोक्यातून पूर्णतः काढलं पाहिजे आणि व्यवस्थितरित्या आपण स्वतःला एक व्यक्ती म्हणून ट्रीट केलं पाहिजे आणि भरपूर स्किल्स आणि नॉलेज कमवलेत आपण इतक्या साऱ्या वर्षांमध्ये, त्या सगळ्यांचा आदर केला पाहिजे. याच सोबत आणखी एक मुद्दा कदाचित तुम्ही ऑब्झर्व केला असेल, नको त्या गोष्टींना आपण इश्यू बनवतो किंवा प्रेस्टिज इश्यू करतो आणि त्याचे वेगळे कॉम्प्लिकेशन्स होऊन जातात. म्हणजे जस्ट उदाहरण म्हणून तुम्हाला देते आणि थोडंसं कसं की एक्स्ट्रीम लेवलचं उदाहरण दिलं तर समजायला पटकन सोपं जातं ना, म्हणून तशा लेवलचं किंवा त्या एका सासूचं मी तुम्हाला उदाहरण देते.
ही सासू अतिशय खाष्ट. आता नवीन सून घरात आली आणि तिनं सुनेला पहिल्याच दिवशी सांगून दिलं की बघ बरं बाई, मला ना नाश्त्यामध्ये एकतर उकडलेलं अंड लागतं. आज काही उपवास नाही ना, हा म्हणजे अंड्याचा विषय काढते म्हणून म्हटलं. मला नाश्त्यामध्ये दररोज एकतर उकडलेलं अंड लागतं किंवा अंड्याचं ऑमलेट लागतं. मग ती म्हणे कधी काय द्यायचं? ते काय मी सांगायला हवं? तुला समजत नाही? ओके, आता सासू तर सांगण्याचा मार्ग बंद झाला. मग हिनं काय केलं, दुसऱ्या दिवशी उकडलेलं अंड घेऊन गेली आणि सासू म्हणाली, आज मला अंड्याचं ऑमलेट खायचा मूड होता. तुला समजत नाही? तू हे उकडलेलं अंड कशाला घेऊन आलीस? दररोज तसंच व्हायचं, दररोज तसंच. काहीही हिनं करून नेलं तरी सुद्धा त्याला कमेंट तीच मिळायची. शेवटी तिनं आपल्या मैत्रिणीचा सल्ला घेतला. मैत्रीण एवढी हुशार, इतका मस्त तिनं सल्ला दिला. आता दुसऱ्या दिवशी ती खूप सुखावली. यस, आता माझी सासू मला काहीच म्हणू शकणार नाही. आणि दुसऱ्या दिवशी नाश्ता देण्यासाठी ती जेव्हा गेली तेव्हा तिनं सांगितलं, आई हा घ्या तुमचा नाश्ता. एका प्लेटमध्ये उकडलेलं अंड, दुसऱ्या प्लेटमध्ये अंड्याचं ऑमलेट. सासूनं पाहिलं, सासू असते. वेंधळी कुठली, ज्या अंड्याचं ऑमलेट बनवायचं होतं ते उकडून ठेवलंस आणि जे उकडायचं होतं त्याचं ऑमलेट बनवून ठेवलंस. अरे कशाला प्रेस्टिज इश्यू करायचा? आता ही सासू फक्त घरीच अशी वागते असं नाही बरं. म्हणजे जेव्हा तिनं देवळातून येताना पाहिलं की आपल्या घरातून एक आपली शेजारीण बाहेर निघाली आहे, तिनं लगेच तिला अगोदरच अलीकडे बोलवून घेतलं. का गं तू आमच्या घरात गेली होती? हो गेले होते, माझ्याकडचं गोडं तेल संपलं होतं म्हणून तुमच्या सुनेला गोडं तेल मागितलं. मग दिलं का माझ्या सुनेनं गोडं तेल? नाही, तिनं सांगितलं की आज शनिवार आहे त्याच्यामुळे आम्ही गोडं तेल उसणं देत नाही असं म्हणाली ती. चल माझ्यासोबत. आता हिला वाटलं बघा आपण ह्या बाईला किती नावं ठेवत होतो, पण हीच किती चांगली आहे, सासूच किती चांगली आहे. ती सूनच काहीतरी तिच्यामध्ये प्रॉब्लेम असणार आहे. आनंदाने आतमध्ये गेली. ह्या सासूनं तिच्याशी गप्पा टप्पा चहा पाणी सगळं सुरू केलं आणि तेल द्यायचं नावच घेईना. शेवटी हिनं विचारलं की तुम्ही ते गोडं तेल मला देत होतात ना? नाही ना, आमच्याकडे कसं आहे शनिवारी गोडं तेल उसणं देत नाही ना. अरे पण ते तुमच्या सुनेनं सांगितलं होतं ना, त्याच्यासाठी तुम्ही माझा एवढा वेळ का घातला? तो अधिकार तिचा नव्हता. गोडं तेल देणार नाही हे सांगण्याचा अधिकार माझा होता, तो तिनं वापरला. माझा अधिकार तिला वापरू देणार नाही. कशाला प्रेस्टिज इश्यू करायचे? बरं कोणत्या बाबतीत करायचे हे तरी तर समजलं पाहिजे ना. जेव्हा त्या गाढवाचा आणि वाघाचा जोरदार वाद सुरू होता. गाढव म्हणत होतं गवत निळं असतं, वाघ म्हणत होता गवत कधीच निळं नसतं. आणि इतका वाद सुरू झाला, शेवटी माकडानं त्याला सल्ला दिला की तुम्ही असे कितीही भांडलात तरी त्याचं सोल्युशन निघणार नाही. बेटर वे तुम्ही आपल्या राजाकडे जा आणि त्याच्याकडून खातर जमा करून घ्या. हा सल्ला पटला दोघांनाही. दोघं सुद्धा सिंहाकडे गेले. जे काही घडलं होतं ते सांगितलं आणि ऐकता क्षणी सिंहानं गाढवाला सांगितलं, यस तू बरोबर आहेस, तू जाऊ शकतोस. आणि वाघाला शिक्षा फरमावली. आता गाढव तर खूपच आनंदी झालं की येस सिंहानं मला म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं ट्रीट केलं आणि माझ्यामुळे वाघाला शिक्षा झाली. त्याचा आनंद त्याला जास्त झाला. सो ते तर गाढव मस्त निघून गेलं. वाघ कन्फ्यूज झाला की हे असा कसा रिझल्ट दिला. शेवटी न राहून त्यानं सिंहाला विचारलं, तुम्ही मला शिक्षा दिलीत, तुम्हाला पण वाटतं का की गवत निळं असतं म्हणून? सिंहाने सांगितलं, गवत निळं असतं की नाही हा माझ्यासाठी मुद्दा नव्हता. तुला मी शिक्षा दिली, तू डोकं कोणाशी लावत होतास? त्याच्यासाठी अशा कोणत्या गोष्टीशी डोकं नाही लावायचं याची तरी क्लॅरिटी आपल्याला असलीच पाहिजे. अशी क्लॅरिटी जेव्हा असेल तेव्हा अर्थातच आपल्याला प्रत्येकाशी कशा रीतीनं वागायचं आहे, पोलाइटली बट फर्मली सगळ्या आपल्या हव्या त्या गोष्टी कशा सांगायच्या आहेत हे पण लक्षात येतं. आणि स्वतःला एक्सप्रेस करणं सुद्धा आपण खूप चांगल्या रीतीनं शिकू शकतो. आणि ते एक्सप्रेस करणं त्याचा फायदा किती होतो आणि जर एक्सप्रेस केलं नाही तर काय होऊ शकतं याच्या संदर्भामध्ये हा एक प्रसंग मी तुम्हाला सांगेन आणि मग आपली रजा घेईन. आयुष्याच्या संध्याकाळी हे जोडपं मस्त बगीच्यामध्ये बसलेलं होतं. लग्नाला जवळपास 50 वर्ष उलटून गेलेले होते, पण त्यांच्या गप्पा इतक्या छान रंगल्या होत्या. अगदी लग्नाच्या गप्पा सुरू झाल्या होत्या की लग्नात असं झालं होतं, आपल्या तसं झालं होतं, सगळ्या चर्चा चालू होत्या. आणि हिनं लगेच सांगितलं, तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहूनच गेली म्हणे, पण आता सांगते, आपण दोघं पण खूप छान मूडमध्ये आहोत. सांग म्हणे काय झालं. म्हणे तुम्हाला सगळ्यांना शिऱ्याचं खरडण माहीत असेल.
मुलांना कदाचित माहीत नसेल, कारण आता आपले भांडे असे झाले की त्याला खरडण निघत नाही. अदरवाईज पहिल्या कढयांना शिऱ्याचं ते खरडण निघायचं आणि ते टेस्टी लागतं. म्हणजे मी आणि माझ्या भावंडांमध्ये सुद्धा आम्ही कॅलेंडरवर लिहून ठेवायचो की यावेळेस तू खाल्लंय, पुढच्या वेळेस मी खाणार आहे, त्याच्यानंतर त्याचा नंबर लागणार आहे, कारण ते अगदी थोडंसं असतं, ते सगळ्यांना वाटून घेता पण येत नाही. सो हिनं सांगितलं की शिऱ्याचं खरडण मला लहानपणापासून खूप आवडतं. आपलं लग्न जेव्हा झालं तेव्हा पहिल्याच दिवशी सासूबाईंनी मला शिरा बनवायला सांगितला आणि जेव्हा मी शिरा तुमच्या प्लेटमध्ये वाढत होते तेव्हा ते खरडण मला खूप खुणावत होतं. पटकन माझ्यासाठी बाजूला काढावं असं मला खूप वाटत होतं. पण कुठेतरी मनात विचार आला की जर हे शिऱ्याचं खरडण मला इतकं आवडतं तर कदाचित माझ्या नवऱ्यालाही खूप आवडत असेल. म्हणून मी ते खरडण आवर्जून तुमच्या प्लेटमध्ये टाकलं आणि तुम्ही इतक्या आनंदानं ते सगळं खरडणसुद्धा खाल्लं की त्यानंतर प्रत्येक वेळेस मी लग्न झाल्यापासून एकदाही शिऱ्याचं खरडण खाल्लं नाही, कारण प्रत्येक वेळेस ते खरडण मी तुम्हाला देत आलेली आहे. गृहस्थ एकदम शांत. तो म्हणे मी सांगू का? म्हणे हां. म्हणे मला शिऱ्याचं खरडण कधीच आवडत नाही, पण तू पहिल्या दिवशी जे दिलंस ते इतक्या प्रेमानं दिलंस. मी खात असताना तू इतक्या प्रेमळ नजरेनं माझ्याकडे बघत होतीस की तुला दुखवावं असं मला वाटलंच नाही. तू प्रत्येक वेळेस खरडण द्यायची आणि तुझ्या फक्त त्या प्रेमळ डोळ्यांमुळे मी ते खरडण खायचो. मला कधीच ते आवडलेलं नाही. वेळीच एक्सप्रेस केलं असतं 50 वर्ष दोघांनाही त्रास झाला नसता. वाजवून घ्या, टाळ्या वाजवून घ्या, ॲक्युप्रेशरचे पॉइंट्स वाढतात. म्हणून स्वतःला विचारांची क्लॅरिटी असेल तर डेफिनेटली आपल्याला एक्सप्रेस करणं सुद्धा खूप सोपं जातं आणि असं एक्सप्रेस करत असताना आपलं लाईफ खरंच इतकं सुंदर होतं की नंतर कोणत्याही रिग्रेटचा आपल्याला विचार सुद्धा करण्याची गरज वाटत नाही. सो आपल्या सगळ्यांनाच आपल्या आयुष्यामध्ये अशा रीतीनं मस्तपैकी एक्सप्रेशन पॉवर मिळावी अशी मी अपेक्षा आणि सदिच्छा व्यक्त करते आणि इथेच थांबते. थँक्यू सो मच.